तुम्हाला येतील अनुभव आताच अटकले तर विवाहाचे आनंद एक वेगळे असतात. अगदी प्रत्येक क्षेत्रावर आपण बोलू शकतोय, परंतु इथे बैलगाडीकडे बोलूया. सोनू धन्यवाद, कारण प्रत्येक गटाचा अपडेट तो आम्हाला आणून देतोय. तत्पूर्वी निश्चितच ज्या पंच कमिटीने आपल्याला योगदान दिले, अलिबाग तालुक्यातील पंच कमिटी, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय दिलीप राऊत, त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर अलिबाग मुरुड बैलगाडी संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय अजयजी म्हात्रे सर, त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय स्वप्नील तावडे, सन्माननीय अमोल वार्डे, नितीन गावंड, मिलिंद पडवल, सोनू मगर, बबन अण्णा म्हात्रे, पप्या गिजम, पिंट्या नार्वेकर, डीके म्हात्रे सर, निलेश कवले, विरू काटे, जयेश शिंदे, ज्ञानेश्वर जवके, विकास भगत, सागर भुले, राकेश पाटील, सचिन पाटील, ऋषिकेश पाटील आणि बंड्या परब, या सर्वांना मी धन्यवाद देतोय. खूप छान योगदान आपलं या स्पर्धेसाठी आणि सर्व स्पर्धांसाठी आपल्याला पाहायला मिळतं. खूप खूप धन्यवाद देतोय. तर निश्चितच आपण सर्व मंडळी प्रत्येक मैदानामध्ये मेहनत घेत असता. या मैदानात सुद्धा आपण पाहतोय आज नाद होतोय, म्हणून म्हटलं जातं नाद एकच, बैलगाडा शर्यत. बैलगाडी गट क्रमांक 2 जो मैदानात धावून आला त्याचा निकाल माझ्याकडे येतोय. बैलगाडी गट क्रमांक 2 मध्ये गुलाल भंडाराचे मानकरी ठरतायत श्री विलास महादेव पाटील कावाडे गावची गाडी आपण पाहतोय. बैलगाडी गट क्रमांक 2 मध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली अभिनंदन. तर द्वितीय क्रमांकाला आलेली गाडी दिघोडी गावची, अर्थात कैलासवासी महादेव रामचंद्र गावंड दिघोडी यांची गाडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली, अभिनंदन. तर झिराड गावची गाडी ही तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे. श्री अनिल बालकृष्ण मराठे यांची गाडी तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे, अभिनंदन. हॅलो, चला ह्याला खुशखबर म्हणायचं की आपलं दुर्दैव हे मला माहिती नाही, परंतु चला रसिक प्रेक्षकांपर्यंत अशी एक गोष्ट मी सांगू इच्छितोय. जर व्यासपीठाकडे जर तुमचं लक्ष असेल तर मी समालोचक निलेश पाटील या ठिकाणी जाहीर करतोय. आता जो गट सुटला त्या गटामध्ये पराणीचा पालवा एकाच्या गाडीत होता. आता जो गट सुटला त्याच्यामध्ये पराणीचा पालवा एका कोणा गाडीवानाच्या गाडीत होता आणि तो पालवा आमच्या पंच कमिटीला सापडलाय. तर तुझ्यासाठी मित्र एक खुश खबर आहे, लाईव्ह स्पर्धा आहे, तुझ्यासाठी खुश खबर आहे. तू हा पालवा येऊन इथे घेऊन जायचा आहे आणि आपल्या बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय दिलीप राऊत यांच्याकडून तुझ्यासाठी 5,000 रुपयाचा इनाम आहे. पाहूया पराणीचा पालवा न्यायला येतो का, कारण मित्रांनो स्पर्धा पराणीच्या पालव्याची नाही आहे, बॅटरीची नाही आहे. असं असताना आपण जे वागताय, जे चुकीचं वागणूक तुमची पाहायला मिळते मैदानामध्ये, जर थोडीशी कुठे काय तुम्हाला वाटत असेल तर हा पालवा न्यायला या. दिलीप राऊत यांच्याकडून 5,000 रुपयाचा इनाम असणार आहे. गैरवर्तन करू नका, स्पर्धेला गालबोट लागेल असं कोणी करू नका. मैदानात गाड्या दाखल झाल्यात, वेगवान गाड्या आपण पाहूया कोण इथे बाजीगर ठरणार. सुंदर असा थरार मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. 4ही गाड्या लागून आलेल्या आहेत आणि निश्चित या 4 गाड्या आपण पाहतोय. तदनंतर सर्वच गट अतिशय सुंदर आलेला आहे.